परवा मंत्रालयामध्ये जेव्हा सन्माननीय आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत गायक प्राचार्य जे आहेत त्यांची जी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्या सगळ्यांनी आपली बाजू खूप छान पद्धतीने मांडली की ही लोक खूप छान प्रशासकीय कामकाज करत असतात. फक्त प्रशासकीयच नाही तर गुणवत्ता वाढीसाठी सुद्धा ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. तर या लोकांचं काम होणं गरजेचं आहे. तेव्हा भुसे साहेबांना सुद्धा आश्चर्य वाटलं, खरोखर ही माणसं इतकी कामं करतात, हा विषय त्यांच्यापर्यंत अजून नीटचा पोहोचलेला नव्हता. आणि खरंच त्या सगळ्यांचे मनापासून ह्या आंदोलनाच्या ठिकाणी मी आभार मानते. अशाच पाठिंब्याचे आणखी आपल्याला गरज आहे. काही शिक्षण संघटना असतील त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. शिवाय आपले शिक्षणाधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं पण आपल्याला असं पत्र मिळतंय का पाठिंब्याचं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आणि आता त्यांनी द्यावं, कारण खरोखर सगळ्यांच्या कामाचा कोळंबा तालुक्यावर झालेलाच आहे. तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपल्याला सगळ्यांना वाटतं की माझा हा विषय आहे आणि तो 100% मी पूर्ण केला पाहिजे. ही तळतळ आपल्याला इथे बसून सुद्धा आहे. पण आपल्याला कामाची जशी तळतळ आहे तशी आपल्या कुटुंबाची सुद्धा तळमळ आहे ना, की जर मी माझ्या लढ्यासाठी इथे नाही बसलो, काम बंद नाही ठेवलं तर शासन माझा कुठेही विचार करणार नाही. तुम्ही इतकं छान काम केलं, 20-25 वर्ष प्रशासनामध्ये घातले, म्हणून कुठलाही लढा न लढता काही आपला कुठे विचार झाला नाही. त्यामुळे सगळ्यांनी ही हुंगाट मनाशी ठेवायचीच आहे की आपला जोपर्यंत विचार केला जात नाही, कॅबिनेट मध्ये डिसिजन घोषित होत नाही, तोपर्यंत आपण हे मैदान सोडणार नाही. आणि हे सगळं आपल्या विश्वासावर आपण उभं केलेलं आहे. हा विश्वास शेवटपर्यंत असाच ठेवा ही आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे. एकच नारा